कधीकधी आपण इग्नोर केलेला एक कॉल आपल्या आयुष्यातला शेवटचा कॉल असतो. आणि हे घडलं आहे एका आई आणि मुलासोबत. ती आई फक्त आपल्या मुलाची वाट बघत होती. तो मुलगा सायंकाळी बाहेर गेला होता. आईनं विचारलं होतं, कधी येणार? पण त्यानं नेहमीप्रमाणे सांगितलं, लवकर येतो. रात्र झाली आणि आई दारात उभीच राहिली. तिचे डोळे रस्त्याकडे आणि हृदय फक्त एका आवाजाची वाट पाहत होते, मुलाच्या पावलांचा. ती चिंतेत होती म्हणून तिनं मुलाला फोन केला. पण मुलगा मित्रांसोबत हसत खेळत होता आणि त्यानं कॉल पाहूनही इग्नोर केला. आईनं पुन्हा फोन केला. पुन्हा कॉल रिजेक्ट. प्रत्येक कॉल इग्नोर करत होता. तिच्या छातीत पर्वतासारखा दाब वाढवत होता. माझा बाळ ठीक आहे ना? हा एकच विचार तिच्या डोक्यात फिरत होता. तिचे हात थरथरत होते. श्वास वेगानं चालू होते आणि अखेर तिला सहनच नाही झालं. ती हळूहळू सोफ्यावर बसली, हात छातीवर ठेवला आणि जमिनीकडे झुकली. तिचा श्वास तुटत होता. ती एकच वाक्य पुटपुटली, देवा, माझा मुलगा सुरक्षित असू दे. त्या क्षणी तिला जोराचा झटका आला आणि एका आईचं हृदय तिच्या मुलाची वाट बघत थांबून गेलं. थोड्या वेळानं मुलगा अखेर घरी आला. तो मित्रांसोबत मजा करून पूर्ण शांतपणे आला. त्याला वाटलं आई झोपली असेल, पण घरात अंधार होता आणि शांतता काहीतरी वेगळंच सांगत होती. त्यानं लाईट लावला आणि आई जमिनीवर पडलेली दिसली. तो घाबरून पळाला. आईला हलवलं, पण आई हलत नव्हती. त्यानं त्याचा फोन उचलला. त्यावर आईचे 12 मिस्ड कॉल्स होते आणि एक मेसेज, बाळा, कुठे आहेस? मला काळजी वाटते, लवकर ये. ते वाचून त्या मुलाचा आवाज तुटला. आयुष्यभरासाठी तुटला. आईचे शेवटचे शब्द आणि शेवटचे कॉल्स त्यानं स्वतःच इग्नोर केले होते. त्या रात्री त्यानं शिकले, कधी कधी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपल्यासाठी शेवटचा प्रयत्न करत असतात आणि आपण मात्र नंतर बोलतो म्हणून इग्नोर करत असतो. तुमच्या आईवडिलांचा एक छोटा कॉलही त्यांच्यासाठी पूर्ण जग असतं. कधीही इग्नोर करू नका. ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांचा फोन कधीही दुर्लक्ष करू नका. कदाचित तेही तुमच्यासाठी शेवटचा प्रयत्न करत असतील. अशाच खऱ्या घटना, खरी वेदना ऐकण्यासाठी फॉलो करा विस्तार मराठी.